आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। खंडणीसाठी अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टिप्पर गँगचा म्होरक्या शाकीर नासिर पठाण उर्फ मोठा पठाण याला गुंडाविरोधी पथकानं 40 गावमधनं अटक केली आहे। फिर्यादी निखिल दर्यानानी यांना 4 एप्रिल रोजी 2 अनोळखी इसमांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांचं अपहरण केलं आणि 1 कोटींची खंडणी मागितली होती। नंतर त्यांना सुनसान ठिकाणी नेऊन हवेमध्ये आणि जमिनीवर गोळीबार करत धमकवण्यात आलं। फिर्यादीच्या भावाकडनं आरोपीच्या साथीदारास 15 लाखांची खंडणी दिली गेली होती। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकानं आरोपीचा शोध सुरू केला होता। शाकीर पठाण हा लोणावळा आणि कोकण किनारपट्टीमध्ये फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकानं शोध मोहीम राबवून 40 गाव इथून त्याला टोयोटा ग्लांझा कारसह अटक केली आहे। ही कामगिरी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकानं केली आहे। दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दर्यानानी यांना काटेगल्ली सिग्नल द्वारका येथून 2 अनोळखी इसमांनी त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकतलॉन येथे घेऊन गेले। त्या ठिकाणी त्यांना 1 करोड रुपयाची खंडणी स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपी त्यांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे निर्जळ स्थळी घेऊन गेले व त्या ठिकाणी त्यांना 2 गोळ्या बंदुकीमधल्या 2 गोळ्या फायर करून त्यांच्याकडून 1 करोड रुपये मागणी केली असता फिर्यादीने त्यांना त्यांच्या जवळील 15 लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली। याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 116/2025 BNS कलम 140(2) 351(2) 3(5) सह भारतीय हत्या कायदा कलम 325(27)(2) प्रमाणे 5 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील गांभीर्य व गुन्ह्यात असलेले सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला मोक्का कायद्याने कारवाई केली आहे। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। त्यास तात्काळ अटक करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने सदर किरण आहेर सी24 तास नाशिक। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।